आजच्या भागात समर हॉस्पिटलमधून घरी परतला आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसू लागल्या। आजी आणि मल्लिका दोघींनाही समर किती लवकर येईल याची प्रचंड उत्सुकता होती। मल्लिका मनातल्या मनात विचार करत होती की समर लवकर आला तर तिला त्याच्यावर नीट लक्ष ठेवता येईल आणि घरातल्या सगळ्यांसमोर ती एक काळजी घेणारी बायको म्हणून दिसेल। आजी तिला समजावून सांगत होती की इतकं टेन्शन घेऊ नकोस, तो लवकरच येईल, काळजी करायची गरज नाही। तेवढ्यात दार उघडलं आणि समर आणि स्वानंदी घरात शिरले। मल्लिका लगेचच धावत गेली आणि समरला आधार देत त्याला आत आणलं। तिने त्याला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणाली की शांत बस, अगोदर आराम कर, हळूहळू बस। समर नीट बसला नाही तोच मल्लिका त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली। तिने थोडा रागाने पण काळजीचा आव आणत सांगितलं की खरं सांगायचं तर सुरुवातीपासूनच तुला तुझ्या बीपी वर लक्ष द्यायला हवं होतं। तू नीट औषधं घेतलीस नाहीस, नियमित तपासणी केली नाहीस, म्हणूनच आज ही वेळ आली आहे। स्वानंदी आत आली तेव्हा मल्लिकाचा आवाज आणखी वाढला। ती म्हणाली की आजचा दिवस किती वाईट गेला, सकाळपासून मला काहीच शांती मिळाली नाही। तिने पुढे सांगितलं की सकाळी उठल्यावरच समरवर लक्ष द्यायला हवं होतं, त्याची तब्येत कशी आहे हे बघायला हवं होतं। घरातल्या सगळ्यांनी समरच्या तब्येतीची काळजी घेतली होती, पण तरीही हे झालं। आजी समरकडे बघत म्हणाली की आता तरी डॉक्टरांकडे नियमित जाणं फारच गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा असंच काहीतरी होईल। स्वानंदीनंही त्याला सहमती दर्शवली आणि म्हणाली की होय काकू, आता नियमित चेकअप खूप महत्वाचा आहे। मल्लिका आता स्वानंदीकडे वळली आणि तक्रार करू लागली। तिने थोडा आरोप करत म्हटलं की तू समरला नीट गोळ्या दिल्या नाहीस, वेळेवर औषधं दिली नाहीस, म्हणूनच हे सगळं झालं आहे। जर तू नीट काळजी घेतली असती तर आज समरला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नसतं। स्वानंदीने शांतपणे पण स्पष्टपणे उत्तर दिलं। तिने सांगितलं की हे गोळ्यांच्या कमतरतेमुळे झालेलं नाही, हे तात्पुरत्या उपचारांमुळे आणि शरीराच्या प्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे झालं आहे। तिने समजावून सांगितलं की सगळ्या गोळ्या एकदम थांबवणं योग्य नाही, कारण त्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती कमकुवत होते। शरीराची रोग प्रतिकारक शक्ती जपणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर छोट्या छोट्या आजारांनाही शरीर तोंड देऊ शकत नाही, असं तिनं स्पष्ट केलं। आजी आता मल्लिकाकडे वळली आणि तिला जोरदार बोलली। तिने थोडा कडकपणे म्हटलं की खरं सांगायचं तर मल्लिका, जर तुला खरोखरच समरची काळजी असेल तर हे सगळं समर समोर मांडायला हवं होतं। तू त्याला सांगायला हवं होतं की काय चूक झाली, काय करायला हवं होतं, पण तू हे सगळं आमच्या समोर बोलतेस आणि त्याच्या समोर काहीच बोलत नाहीस। मल्लिका आजीचे बोलणं ऐकून लगेच रडण्याचं नाटक करू लागली। तिने डोळ्यात पाणी आणत म्हटलं की आई, मला त्याची खूपच काळजी आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे। गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक मार्गाने तब्येत सुधारणं हाच खरा उपाय आहे असं तिला वाटलं। तिने मनाशी ठरवलं की आता तिला समरसाठी एक उत्तम आहार प्लॅन तयार करायला हवा, ज्यामुळे त्याची तब्येत सुधारेल, त्याची प्रतिकारशक्ती वाढेल आणि गोळ्यांवर अवलंबून राहण्याची गरज हळूहळू कमी होईल। स्वानंदीला माहित होतं की हे काम सोपं नाही, पण ती ठरवून बसली होती की समरला आरोग्यदायी जीवनशैलीकडे घेऊन जायचं आहे। इतक्यात हॉलमध्ये मंदा अधिराला टोला मारू लागली। ती चिडलेल्या आवाजात म्हणाली, बघ हे रोहन आणि त्याचा बाबा आलेत की लगेच मला ओरडायला सुरुवात करतात। पण तुम्हाला माहित आहे का, ही मुलगी आठवड्यातून किती कपडे मागवते आणि मेकअपवर किती खर्च करते? तिने थोडं थांबून पुन्हा म्हटलं, सॉरी, सांगितलं नाही, पण हे सगळे कपडे कधी घालते हे कुणाला ठाऊक, फक्त कपाटात भरलेले आहेत, तिथेच पडलेले आहेत। अधिरा तिला थोडी चिडून उत्तर देत म्हणाली, हे कपडे कपाटात आहेत ते वापरायला हवे, मला ठरवायचं आहे की कोणते कपडे कोणत्या संधीसाठी वापरायचे। तुम्हाला या गोष्टींमध्ये काहीही भूमिका नाही, हे माझं वैयक्तिक आहे। मंदा पुन्हा बोलली, बघ, मला मोदक खूप आवडतात म्हणून मी मोदकाची पात्राची मागणी केली होती, त्यात चूक काय झाली? मी काहीतरी चुकीचं मागितलं का? अधिरा आता खरोखरच चिडून म्हणाली, लक्षात ठेव, माझ्या कपड्यांना किंवा अन्य वस्तूंना तू हात लावू शकत नाहीस, हे माझं आहे आणि मला जसं वाटेल तसं मी वागवेन। तिचा राग वाढला होता आणि तिच्या आवाजातून ते स्पष्ट जाणवत होतं। दोघे रूम मध्ये गेल्या आणि मंदा बडबडत म्हणाली, आता कपाटातले कपडे अगदी उंदीर खात असल्यासारखे दिसतात, इतके दिवस तिथेच पडलेले आहेत। तेवढ्यात मल्लिका आणि अर्पिता रूम मध्ये आल्या। मल्लिका स्वानंदीवर चिडलेली होती। ती चिडीत म्हणाली, एकदा बीपी थोडा वाढला की लगेच राईप प्लॅन वगैरे सुरू करते ती, अगदी डॉक्टर बनली आहे। अर्पिता तिला सहमती देत म्हणाली, याचा काहीच संबंध नाही, ज्याच्या नवऱ्याची इतकी काळजी घेतली जाते त्याला त्याच्या बायकोच्या मते मानतो का हे
कधीच लक्षात येत नाही. मी त्याच्या मागे मागे जात नाही, मी माझं जगतं. त्याच क्षणी अर्पिताच्या नवऱ्याचा फोन आला. मल्लिका तिला म्हणाली, बघ, जी साठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्याला आवडतं जेव्हा बायको तात्काळ फोन उचलते. हे छोटे छोटे गोष्टी महत्वाच्या असतात. मल्लिका तिचा फोन उचलली, पण तिला एक विचार मनात आला. खरंच आता काय करायचं? अर्पिता आपल्या पतीला चिडून सांगू लागली, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मी तिथे राहिल्यास शांतता राहील. मी तिथे येऊ इच्छित नाही. त्यामुळे जे काही चाललंय ते अगदी योग्य आहे. मला तिथे जायचं नाही आणि तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही. हे ऐकून मल्लिका हसली. तिला अर्पिताचा हा बंड आवडला होता. त्याच वेळी स्वानंदी खोलीत आली आणि तिला समर ऍसिडिटीची गोळी घेताना दिसला. स्वानंदीने त्याला काळजीपूर्वक विचारलं, बरं आहे का तुम्हाला? डोकं वगैरे दुखतं का? तुम्ही ठीक आहात ना? समरने थोडं थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, दिवसभर धावपळ होती म्हणून थोडं थकलो आहे. डोकं थोडं दुखतंय. स्वानंदीने त्याला बाम लावून दिला आणि हळूवारपणे मालिश केली. समर तिचे धन्यवाद करत म्हणाला, धन्यवाद, बरं वाटतंय आता. स्वानंदीने पुढे विचारलं, तुम्हाला आणखीन काही हवे आहे का? उशी किंवा काही आरामात झोपायला काही हवं असेल तर सांगा. समरने उत्तर दिलं, जर तुम्हाला व्यवस्थित वाटायला आवडत असेल तर उत्तम, मला काहीच हरकत नाही. स्वानंदीने एसीच्या स्पीडवर चर्चा केली आणि म्हणाली, एसीचा स्पीड कमी करायचा आहे का? तुम्हाला थंडी जास्त वाटत असेल तर तुम्ही रिमोट वापरून ते करू शकता. स्वानंदीने पुन्हा विचारलं, तुमच्यासाठी झोपेची गोळी हवी का? झोप नीट येत नसेल तर सांगा. समर काहीतरी विचार करत म्हणाला, पाण्याचा ग्लास आहे का? पण तुम्ही हवा घालू शकता का? स्वानंदीने उत्तर दिलं, जर तुम्हाला हवं असेल तर मी घालू शकते, काहीच अडचण नाही. लगेचच दोघांमध्ये गमतीदार भांडण सुरू झालं. स्वानंदीने विचारलं, तुमच्या मते छोटी गोष्ट कोणती? समर हसत म्हणाला, राजवाडे म्हणजे विमान विकत घेणं म्हणजे मोठं आहे. छोटी गोष्ट म्हणजे काय ते मला कळत नाही. स्वानंदी हसून म्हणाली, दिवसभर शिंकलात तरी गोळ्या घ्यायच्या, हीच मोठी गोष्ट आहे. बीपी हाय असल्यास डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं आहे. गोळ्यांवर अवलंबून राहणं योग्य नाही. समर गंभीरपणे बोलला, माझी तब्येत चांगली राहावी म्हणून मी गोळ्या घेतो, मी काळजी घेतो. स्वानंदीने उत्तर दिलं, पण जर तुम्ही गोळ्या घेत असताना तुम्हाला बिघडत असेल तर विचार करावा लागेल. अतिरेक वाईट असतो. काहीही जास्त केलं तर ते चांगलं नाही. समरने तिला टोला देत म्हटलं, तुम्ही किती बोलत आहात? मी फक्त माझ्या डोक्याच्या दुखण्यासाठी गोळी घ्यायला जातो, इतकं काय? स्वानंदीने पुन्हा विचारलं, परत गोळी घेतली का? तुम्ही आधीच एक घेतली होती. समर चकित होऊन म्हणाला, साधी गोळी सुद्धा घेतली पाहिजे का? मला वाटलं होतं की ती घेणं योग्य आहे. स्वानंदी म्हणाली, आता झोपण्याच्या आधी बीपी चेक करूया, तुमची तब्येत बघूया. समर म्हणाला, मी झोपतोय, आता बस. स्वानंदी हसून म्हणाली, चला मग, गुड नाईट. हे ऐकून समर झोपला. तो झोपल्यानंतर स्वानंदी त्याच्याकडे पाहत विचार करू लागली की गोळ्यांचे बॉक्स कसे गायब करावे. तिला माहित होतं की समर गोळ्यांवर खूप अवलंबून आहे आणि त्याला त्यापासून दूर करणं गरजेचं आहे. तिने हरूच त्याला उठवण्यासाठी म्हटलं, राजवाडे उठा. समरने अर्धवट झोपेतून विचारलं, आता काय? काय झालं? स्वानंदीने उत्तर दिलं, गुड नाईट म्हणायचं होतं. समर बसून तिला गुड नाईट म्हणाला आणि पुन्हा झोपला. स्वानंदी त्याच्याकडे पाहून विचार करू लागली, ते गोळ्यांचे बॉक्स कसे गायब करू? समर लगेच उठला आणि सांगू लागला, जर तुम्ही त्याला हात लावला तर लक्षात ठेवा, मी राग येईल. स्वानंदी ठीक आहे म्हणाली आणि तो पुन्हा झोपला. स्वानंदी हसली. तिला समरची ही गोळ्यांवरची अवलंबित्व मजेदार वाटली. तर दुसरीकडे अर्पिता गुड नाईट म्हणून तिच्या मिस्टरचा फोन कट करत होती. मल्लिकाने तिला विचारलं, तू का चिडलीस? काय झालं? अर्पिताने उत्तर दिलं, तू थांब, माझ्यावर चिडणे थांब, मला त्रास देऊ नकोस, मला शांतपणे राहू दे. मल्लिका म्हणाली, मी तुम्हाला त्रास देत नाही, पण तू जे केलंस ते चांगलं नाही. शांतपणे विचार करूया, तुझं वागणं योग्य नाही. अर्पिताने उत्तर दिलं, माझं काही चुकत नाही, तू माझ्या सासू सोबत राहून बघ, ती सकाळी 11 वाजता उठल्यावर बोलायला लागेल, तिला काहीच कळत नाही. मल्लिका म्हणाली, तू हसत आणि तुझ्यात काही ठसक आहे, तू काहीतरी लपवतेस. अधीरा म्हणाली, तू कमी त्रासून जा, भाऊ लोक काय विचारतील त्यासाठी काही नाही आणि माहेरी जाण्याची गरज नाही. अधीराने सांगितलं की ती अशाच अनुभवातून गेलेली आहे. मी पण असंच करत होते, पण सहन केलं नाही आणि निघाले, मी तिथे राहू शकले नाही. मल्लिका सहमत होत म्हणाली, माझ्या डॉलला तुझं वागणं कधी जमेल? ती इतकी नाजूक आहे. अर्पिता म्हणाली, तिची सासू आहे, ती माझ्या सासू सोबत अधिक धाडसी आहे, तिला काहीच बोलत नाही. मल्लिका पुन्हा सांगू लागली, तू तंतू कर, एकदम छान करेल. अधीरा घर सोडून गेली तर स्वानंदीचं लग्न मोडेल हे आपल्याला हवं आहे. अधीरा त्यात मजा घालण्यासाठी ठरवू लागली की स्वानंदीच्या पसरलेल्या हातपायांमुळे आपली वाट लागेल आणि तिला कायमचं माहेरी पाठवायला हवं. तिन्ही जणी असंच काहीतरी ठरवू लागल्या
गेल्या त्यांचा डाव स्वानंदीला घरातून हाकलून देण्याचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी समर उभा राहून स्वानंदीला शोधत होता. आजी देवघरात आली आणि देवाला म्हणाली, हे देव, तूच यासाठी मार्गदर्शन कर. या घरात काय चाललंय ते तूच बघ. त्यानंतर समरने देवाला नमस्कार करून आजीला गुड मॉर्निंग केलं. आजीनेही त्याला गुड मॉर्निंग केलं. समरने आजीला विचारलं, सकाळच्या गोळ्या घेतल्या का? तुम्ही विसरलात तर नाही ना? आजीने उत्तर दिलं, हो घेतल्या, मी विसरत नाही. समरने विचारलं, तुला बरं वाटत आहे का? तब्येत ठीक आहे ना? आजी म्हणाली, अरे कुठे, धाड भरली तुझी. बीपी पहा, तुझा आधीच वाढला होता. पिंट्या, तू अशी काही जण नको असं व्हायला. तुझी तब्येत सुधारावी हवं. तू माझी काळजी घेतोस, पण तुझी स्वतःची काळजी घे. समर आता विचारू लागला, त्यातले कोणी कुठे आहेत? सगळे कुठे गेले? आजीनेही विचारलं, कोण कुठे आहे? कुणाला शोधतोस? समरला असं वाटलं की स्वानंदी कुठे आहे. तो विचारू लागला, स्वानंदी कुठे आहे? ती दिसत नाहीये. आजी उत्तरली, नंदू समर, ते हॉलमध्ये नाहीत, बेडरूम मध्येही नाहीत. मला वाटलं होतं की पूजा इथेच केली जात असेल, पण स्वानंदी मॅडम तशी गेली आहेत. कुठेच दिसत नाहीत. मला काहीच कळत नाही ती कुठं गेली. त्याच वेळी मल्लिका आणि अर्पिता तयार होऊन बाहेर आल्या. अर्पिता लगेच म्हणाली, दादा, अरे स्वानंदी मॅडम येऊन गेल्या का? बायको शिवाय राहायचं शेण, नवरा एकटा राहतोय. मल्लिका अर्पितावर ओरडत म्हणाली, अरे अर्पिता, काय चाललंय तुझं? तुमचा वयात मोठा आहे ना, त्याला कशाला मस्करी करतेस? बायको शिवाय राहण्याची काही गरज नाही. पिंट्या, तूही तुझ्या संसाराकडे लक्ष द्यायला हवं. समरही म्हणाला, आजी तू तिला सांगतीस का? मी बरं वाटत असल्याने तुम्ही गप बसून राहा. आजी उत्तरली, पिंट्या, मला तिच्याशी खूप दिवस बोलायचं होतं. अर्पिता, का तू नवऱ्याला सोडून इथे माहेरी राहतेस? सासर सोडून येणे वेगळं, इथे राहणं म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची सवय लावायला हवी. तू तिथे जायला हवं. अर्पिता म्हणाली, मी आता काहीही बोलणार नाही. प्रत्येक वेळी मी बोलल्यावर गाडी माझ्यावरच येते. मला कोणीच समजत नाही. समर तिला सांगू लागला, अर्पिता शांत हो, आजीला बोलू द्या. ती तुझ्या भल्यासाठी बोलतीये. आजी जोडली, तिला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तिचं भविष्य मोडू नये. मल्लिका त्यावर उत्तरली, आई, सध्या स्वानंदी कुठे आहे? ती दिसत नाहीये. आजी थोडी रागात उत्तरली, तुम्ही काय बोलत आहे? तुम्हाला समजतं का? मी स्वानंदी बद्दल विचारतीये आणि तुम्ही अर्पिता बद्दल. समर विचारू लागला की कोणी आपल्याला इथे बोलावलं असेल. आजीही शोधू लागली. त्यांच्या मागून मल्लिका अर्पितावर चिडली आणि म्हणाली, तुला त्यांच्यासोबत जायची काय गरज होती? अर्पिताने निरागसपणे उत्तर दिलं, मी काय चुकीचं केलं? तूच तर सुरुवात केलीस. आजीने मध्येच विचारलं की आपण कधी सुखाने राहणार आहोत? मल्लिका तिला धीर देत म्हणाली, तो दिवस लवकरच येईल. तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवा. अर्पिता चुळबुळ करत म्हणाली, ठीक आहे, पण स्वानंदी कुठे गेली सकाळीच? मल्लिकाने अंदाज लावला की कदाचित ती कुठल्या तरी नवीन उद्योगासाठी गेली असेल. दरम्यान समर आणि आजी गार्डन मध्ये पोहोचले आणि त्यांना जे दिसलं त्याने समरला धक्काच बसला. स्वानंदी तिथे व्यायामाचा एक छोटासा सेटअप तयार करत होती. तिने समरसाठी योगा मॅट, काही हलकी एक्सरसाइज उपकरणं आणि आरोग्यदायी पदार्थांचा चार्ट तयार केला होता. समर हैराण होऊन विचारू लागला, हे सगळं काय आहे? स्वानंदीने शांतपणे समजावून सांगितलं, समर, गोळ्यांवर अवलंबून राहून तुमची तब्येत सुधारणार नाही. तुम्हाला नैसर्गिक उपचार हवेत. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं हेच खरं उपाय आहे. मी तुमच्यासाठी एक आहार प्लॅन तयार केला आहे आणि आजपासून तुम्ही माझ्यासोबत व्यायाम कराल. समर थोडा गोंधळला, पण आजीला हे ऐकून खूप आनंद झाला. तिने स्वानंदीचं कौतुक केलं आणि म्हणाली, नंदू, तू खरंच विचारशील आहेस. या मुलाला तुझ्यासारख्या बायकोची गरज होती. समर अजूनही विचारात होता, पण स्वानंदीने त्याला काम सुरू करायला सांगितलं. तिने ठरवलं होतं की आता ती समरची तब्येत सुधारण्यासाठी पूर्ण जबाबदारी घेणार आहे. मग मल्लिका कितीही अडथळे आणले